कुत्र्यांना फिरवायचं, आपल्या शिफ्टी करायचा, कुत्रे आपटायचा. अरे अरे नाही नाही, हे तसेच आहेत लोक, क्रूर लोक आहेत हे. तर यांना हे लहानपणापासून ट्रेनिंग देतात. वा, त्यांनी ट्रेन पण आणली. शाबास रे पठ्या. नाही मी करणार आहे आता, हे तर मी करणार आहे. तुम्ही मला काही करा. लेडीज फास्ट बोलूया आपण. लेडीज घ्या बरं. बस माझ्या देवाचा फोटो तुम्ही घेता. माझ्या देवाचा फोटो घेता तुम्ही, मला आश्चर्य वाटतं मला. डोक्यात मिरे वाटतात तिथे लोक तुमच्या आणि आमच्या सुद्धा. म्हणून सांगता निघा. हे बघा बोंगा लावलाय, परवानगी आहे का? ते बघतो ताई का असेल तर कारवाई करतो. असं काही परत विषय नाही म्हणून आम्हाला यावं लागलं ना. कुठे माझी मूर्ती प्रेम कुठे दाखवा. करतो ना आपण. सांगितलं मी त्याला. सहकार्य काय हिंदूंवर गुन्हे दाखल करून हजार वेळेला सांगतात अरे ही जागा त्यांची नाहीये, भिंत बांधली, बाळामध्ये दगड पळवले, तडगी खोटी तयार केली. प्राण साहेबांनी आम्हाला जेव्हा सांगतील तेव्हा आम्ही बंद रंग करतो दे ना. रंग. ते सांगतील तेव्हा पाडू ना आपण. वरतीला तरी जागा, वरतीला तरी जागा, माझ्याची दंगामस्ती करताय तुम्ही. त्यांच्याशी कोणी असती तर हे एवढं झालंच नसतं. लक्षात ठेवा, हे सगळं जुनं आहे ना, ते आम्ही अहो, जुनं काय, आता हे रंग आता दिलाय त्यांनी. मलाही रंग देऊ द्या ना मग. त्यांनी आता रंग दिला, मला आता रंग द्यायचाय. पोझिशन बोलायचं आहे ताई, मला सांगा पोझिशन बोलायचं आहे. कसलं पोझिशन? सरकारचं पोझिशन आहे, सातबारावर नाव लागलंय सरकारचं. सरकारचं नाव लागलेलं आहे सातबारावर. आपण आदेश बघूया ना. आदेश उद्या आम्ही करतोय ना. आदेश आदेश तर येऊ द्या. नाही करणार तुम्ही. माझा तुमच्यावर भरोसा नाही. प्राण साहेबांचा आदेश आला तर आम्ही माझा इथे पाहिजे एवढा तुमच्यावर बंदोबस्त देऊ. अहो, आदेश त्याच्यात अजिबात नाही बंदोबस्त होणार करणार नाही. आहे. तुम्ही यांना विचारा ना. प्रमोदजी मी तुमचा विषय केंद्रात घेऊन जाईन, मी तुम्हाला सांगते. हो, हा, ताई, तुम्ही जर इथं काही केलं नाही. 100% करणार. जर आम्हाला आदेश मिळाले तर आम्ही का नाही तर करणार. मला आता त्यांनी रंग दिला ना, आता मागच्या आठवड्यात रंग दिला ना, मला आता रंग द्यायचा. नाही नाही हे आता- आता आता तर रंग नाही. दिलेला आहे, मला नाही, आता नाही, रंग द्यायचा आहे. नाही, हे नाही, रंग दिलेला आहे. ही नाही, खोली नाही, बांधली आहे. आताचं ही नाही. खोली आता बांधली आहे. नाही ताई, आताचं जुनी नाही. खोली बांधलेली ही खोली आहे. आता बांधली आहे. अहो, नाही, जुने जुनी फोटो बघू ना, ताई, तुमची नाही ती. सगळं रंग दिलाय, सगळं खोली बांधलेली आहे, सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन केलेल्या चुकीची आहे. आत्ताचं काहीच बांधलेलं नाही ताई, आहेत. जुनं आहे. 200 वर्षापूर्वीच आहे. मी कुठं 200 वर्षापूर्वीच आहे. ताई 200 वर्षापूर्वी आम्ही 2च वर्षापासून आहे. ही खडगी कामाची आहेत. ताई, प्राण साहेबांनी सांगितलं आज तर सगळं निघेल ना. आजच्या आधीच्या सर्वे मध्ये सुद्धा नाहीये ती खडगी. ताई, प्राण कोणी खडगी आहेत? हो, पण मग उकरून बघा, कोणी नाही प्राण खडगी. साहेबांनी काढायचा आदेश द्यावा. आम्ही त्याला बंदोबस्त ताई, देतो. त्याच्यावर- हा, मग तेव्हा काढू ना आपण. तेव्हा सगळं करू. तुम्ही ऑर्डर दिल्यावर आम्ही सगळं करू. तुमच्या थोपाडीत कोणी मारली तर तुम्ही काय वाट बघत बसणार का आदेशाची? आपण रिॲक्ट करणार ना, आपण रिॲक्ट करणार ना. आपल्याला कागदावर कायद्याच्या चालवलं पुढे चालवं लागेल ना कागदावर आपल्याला. चालवलं त्यात कसं हे करणार? कायद्यानुसार झालंय का? अरे, हे ते कायद्यानुसार पहिलं झालंय झालेलं का? आहे. खूप आधी झालेलं आहे. ते काय हे आधी रंग असताना कुठे झालेलं आहे? नाही. रंग कुठे आहे? आपण ते 4 दिवसाचा विषय कशाला हे करताय सांगा ना मला. ताई, 4 दिवस प्राण साहेबांनी सांगितलेलं आपल्याला. आता तुम्ही संयम ठेवायला पाहिजे. इतकं संयम ठेवला तर 4 सांगतात नाही, आम्हाला नाही 4 संयम दिवसाचा आता. विषय. आता आम्हाला संयम नाहीये. नाही आमच्या संयमाची परिसीमा झालेली आहे. ताई लक्षात घ्या की आपल्याला सगळ्या कायद्याने करावं लागणार. तुम्ही असं हे कायद्याने केलेलं नाहीये. नाही, आणि त्याची position बेकायदेशीर आहे. गोष्टींना आपण सपोर्ट करताय हे वारंवार लक्षात आलंय. नाही. उलट आम्ही तक्रार कशाला करणाऱ्या support करू? हिंदूंवर तुम्ही गुन्हे दाखल करताय नाही, हे लक्षात आलेलं आहे. नाही, असं अजिबात काहीच नाही. एकही गुन्हा दाखल केला आम्ही गुन्हे दाखल केले आता नाही, पूर्वीचे गुन्हे तरी दाखल आहे. 12 साली गुन्हे दाखल 12 साली 12ला गुन्हे. त्यानंतर मला एकही सांगा नाही. 12 आता आता 26 त्यानंतर चालू इतकी भांडणं झाली पण कधीच आपण कोणाची बाजू घेऊन कुठलाही गुन्हा दाखल केला नाही ना. विचारा. 14 वर्षाचा या पाहिजे कुठलं 14 वर्षाचा? हे आत्ता झालंय, 14 वर्ष जुनं नाहीये. ठीक आहे, चला. काढू ना आपण आदेश आला ना प्राण साहेबांचं काही. मला नका सांगू तुम्ही, मला तुम्ही सांगू नका प्लीज, अजिबात सांगू नका तुम्ही. आणि तुमच्या घरावर एकदा एका दिवशी वक्त लागला ना म्हणजे कळेल. बोला हा, तुम्ही तुमच्या हक्कात ते बोला, आम्ही बोलू त्यांच्याशी. हे यांच्यावर ढकलणार, ते त्यांच्यावर ढकलणार. एका दिवशी तुमच्या माझ्या घरातली मुलगी पळवून देतील हे लोक.
तेव्हा बसाल हळहळ करत. न्यायला होता खासदार, त्यांना बोलायचं होतं. विषय बोला आधी. ते आपल्या 12वी संबंधचा जो विषय ना, तर ते अनधिकृत जे दर्गा वगैरे आहे इथं, तर ते आता त्या विषया संदर्भात. एक मिनिट. फ्रान्स. हॅलो, नमस्कार. तुम्हाला इथला हा विषय माहिती आहे? तुम्ही काही केलं नाही त्या विषय? काय केलं? 7/12 दर्ग्याचं नाव लावलं होतं ते. हा. नेक्स्ट म्हणजे कधी? 5 वर्षांनी? नाही तसं नाही, मला तारीख सांगा, नाही तर मी आता इथे लॉक लावणार आहे. अहो नाही हो, कितीतरी दिवस झाले आचारसंहिता संपवून, काहीच विषयच नाही काही. भरपूर दिवस झाले आचारसंहिता संपवून. आणि तुमचं नाव बदलून पण भरपूर दिवस झाले, काहीच करत नाही. आणि आता त्यांनी पुन्हा नव्याने एक भिंत बांधून घेतली आहे. एका ठिकाणी ते स्टॉल लावत होतं, तिथे त्यांनी घर केलंय. रंगरंगोटी केली आहे, दुरुस्त्या केल्या आहेत. नाही, मला असं मोगम आश्वासन देऊ नका, मला काहीतरी ठोस सांगा. नाही, मी आता लावते. मग मी आता लावते, तुम्ही महिनाभर वगैरे काहीतरी सांगू नका. रोज उठून कोणाला उद्योगाला हे काही नाहीये. आम्ही इथे काय सारखं येऊ शकणार नाही. तुम्ही मला आता तारीख सांगा की मी सोमवारी करतो, मंगळवारी करतो, जे काय असेल ते मी इथून जाते. नाही तर इकडे आम्ही आज म्हणणार आहोत एखादी स्तोत्र प्रार्थना. आज चतुर्थी पण आहे. नाही, तुम्ही त्यांना नोटीस ऑलरेडी दिलेली आहे आणि सगळं झालं म्हणून तर तुम्ही त्यांचं नाव बदलून घेतलं ना. टाइम टेबल आपण सगळं फॉलो केलेलं आहे. याच्यापूर्वी सगळं टाइम टेबल आपण फॉलो केलेलं आहे. कशाचा कुठला कायदा सांगता तुम्ही मला? 24 तासात कारवाया केलेल्या दाखवू का तुम्हाला मी? 24 तासात कारवाया केलेल्या आहेत, दाखवू का तुम्हाला मी? तुमचा अनुभव असेल, पण माझाही प्रचंड या राजकीय अनुभव आणि कारकीर्द माझी पण मोठी राहिलेली आहे. इतके दिवस तुम्ही आपण त्यांना सांगताय, ते स्वतःहून काढून घेतो म्हणाले होते, त्यांनी काढलं नाही, उलटं बांधकाम वाढवलं, रंगरंगोटी केली, सगळं केलं, तर ते काढण्याच्या मनस्थितीत नाहीयेत, आपल्याला कळतंय. आता 15 दिवसाच्या नोटिसीची अजिबात गरज नाहीये. मला पण कायदा कळतो, मला पण नियम सगळे माहिती आहेत, सगळे मला नियम माहिती आहेत. कुठल्याही प्रकारे 15 दिवसाच्या नोटिसीची गरज नाहीये. मग त्याला काय वेळ लागतो? ते तुम्ही मला डेट सांगा. मी मॅक्सिमम आठवडाभर थांबीन. त्याच्यापेक्षा जास्त मी थांबू शकणार नाही. तर आमचे कारसेवक येणार आहेत इकडे. प्रयत्न त्याच्या आतमध्ये करतो असं वाक्य. ते त्याच्या आतमध्ये आम्ही करतो असं सांगा. प्रयत्न करतो नाही, त्याच्या आतमध्ये आम्ही करतो असं सांगा. वाक्य पूर्ण सांगा. काय करूया? पूर्ण डिमॉलिश करायचं हे स्ट्रक्चर. हे इथं कोणाचंही थडगं नाहीये, काहीही नाहीये त्या थडग्याखाली. पूर्णपणे खोटं आहे. इथे कोणी गेलेलं नाहीये त्यांच्यापैकी. ही स्मशानभूमी नाही ठिकठिकाणी थडगी करायला. जी काय त्यांची स्मशानभूमी असेल तिथे त्यांचे तीर्थरूप कोण असतील ते त्यांची थडगी करा, काहीही करा.
भारतातल्या ठिकठिकाणी जिथं जिथं जमिनी आहे तिथं तिथं थडगी करत जातील आणि वकफची जागा करतील, तर ते मान्य नाहीये. आणि कायदा सुद्धा आलेला आहे आणि हा शासनाच्या जागेमधला कायदा तर ह्याच्या पूर्वीच आहे आणि तोच पुन्हा अधोरेखित झालेला आहे. त्यामुळे शासनाला जर त्यांची जागा जपून ठेवता येत नसेल तर आम्ही शासनाला मदत करू आमच्या पद्धतीने. आठवडाभराची तुम्ही वेळ सांगितलेली आहे. ठीक आहे, आपण आतमध्ये प्रार्थना म्हणणार आहोत. चला, सगळ्यांना येतं? काय काय येतं? काय म्हणूया? हनुमान चालीसा मला येत नाही. मला भीमरूपी येतं, अथर्व शीर्ष येतं, रामरक्षा येतं, गणपतीची आरती येते. अथर्व शीर्ष येतं सगळ्यांना. आज चतुर्थी आहे, म्हणायचं. चला चला, तुमचं जे काय असेल ते आम्ही म्हणणार आहोत. आम्हाला काय काय अटक करायची तर करा. आम्ही जीवावर उदाहरूनच कामं करत असतो. जे काय करायचं ते तुम्ही ऍक्शन घ्या. बसा. मंगलमूर्ती गणपती बाप्पा जय श्रीराम. जय श्रीराम. बजरंग बली की जय. पद्धतीने इथे पांडवकालीन बारवेचा विषय याच्या अगोदरचा एक विषय होता. एकूणच वक्फ बोर्डाच्या जागेसंदर्भात संपूर्ण राज्यात खरं तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आज तुम्ही कशा पद्धतीने याकडे पाहताय आणि आज आपण इथे कशा पद्धतीने कारवाई करण्याच्या आधी? मंचर येथील 12 विषय प्रमोदजी मांडखिल्ले यांनी माझ्याकडे आणून दिला होता. तेव्हापासून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे याचा पाठपुरावा करतोय. सगळे पुरावे हे सांगतायत की ही हिंदूंची बारव आहे, पांडवकालीन बारव आहे. इथे गोमुख आहे, पाणी वाहण्याचं ठिकाण आहे. इथे शिलालेख आहे, त्याचं भाषांतर करून पुरावे सबमिट केलेले आहेत. ही संपूर्ण जागा ही हिंदूंची मालमत्ता असताना सुद्धा या ठिकाणी रोज उठून नवीन बांधकामं होतात. जिथे मजार नव्हती तिथे मजार आली, त्याला खोली नव्हती ती खोली आली, त्याच्या आजूबाजूला राहायला म्हणून नव्याने खोल्या बांधून तिथे लोक राहायला आली. थडगी नव्हती ती नव्याने थडगी सदृश एक तिथे पांढऱ्या रंगाचे दगडचं एक आरेखन केलेलं आहे की जसं काही याच्या खाली कोणातरी पुरलंय. 2 महिन्यापूर्वी ती जागा सर्वे केली होती. तहसीलदार आले होते, प्रांत आले होते, त्यांनी ती सगळी जागा तपासलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर आदेश केलेले आहेत. त्या जागेवर शासकीय मालमत्ता असल्याचा सातबाऱ्यावर नावं लागलेली आहेत शासनाची. पुन्हा एकदा असं असून सुद्धा इथे काय चाललंय? हे आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते हा प्रकार इथे चाललेला आहे. हिंदूंची जागा अशा रीतीने देशभरामध्ये वक्फ म्हणून घोषित केलं जात आहे. आपण बघितलं असेल की ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं आपल्या देशाला तेव्हा फक्त 35,000 वक्फ प्रॉपर्टी होत्या आणि आता 10 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टीज या वक्फ म्हणून घोषित झालेल्या आहेत. 40 लाख एकर जागा ही वक्फ म्हणून घोषित केलेली आहे की ज्या जागेचे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स हे कोणीही देऊ शकत नाही. मी राज्यसभेमध्ये सुद्धा ह्याचे पुरावे दिले होते की वामसी पोर्टलवर जी वक्फ म्हणून जागा दाखवली जाते कुठेही देणाऱ्याचं नाव नसतं, घेणाऱ्याचं नाव नसतं, एकर शून्य लिहिलेला असतो. ही जागा तारीख नोंदवलेली नसते. अशा रीतीने रजिस्ट्रेशन होतं कसं? शासकीय रजिस्ट्रेशन अशा प्रकारे कसं होईल? कुठल्याही व्यक्तीने स्वकष्टार्जित पैशातून खरेदी केलेल्या मालमत्ता जेव्हा त्यांच्या मुलांना द्यायच्या असतात त्याचं सुद्धा आपण गिफ्ट डीड किंवा रजिस्टर डॉक्युमेंट करतो. मग स्वतःच्या सख्या मुलांना जेव्हा वारसा हक्काच्या जागा द्यायच्या असतात त्यालाही आपण रजिस्ट्रेशन करतो. तर इथे रजिस्ट्रेशन का केलं जात नाही? का पुरावे दिले जात नाहीत? का पुरावे मागितले जात नाहीत? पुरावे नसलेल्या जागांवर का कारवाई केली जात नाही? हे सगळे मुद्दे उपस्थित होतात. तसाच हा एक मुद्दा आहे. आता या ठिकाणी आम्ही 8 दिवसाची मुदत दिलेली आहे, नाहीतर हिंदू धर्मीय कार सेवा करतील आणि आपली हक्काची जागा पुन्हा मिळवतील. आता आपण पाहिलं की तुम्ही तिथे रंग देण्याचा प्रयत्न केला, हिंदूंचा फोटो लावण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला तिथं अडवणूक केली गेली. का अशा पद्धतीने अडवणूक झाली आणि तिथे जर असं अतिक्रमण होत असेल तर आता अजून किती दिवस वाट पाहणार? हाच प्रश्न माझा शासनाला प्रशासनाला आहे की जर का ते न विचारता मजार बांधतात, न विचारता भिंत बांधतात, न विचारता रंग लावतात, त्याला न विचारता बोर्ड लावतात, त्याला कोणी अडवत नाही. मग मी तिथे ओम लिहू इच्छित होते, मला का अडवताय?
ही आमची हक्काची जागा आहे, याचे लाखो पुरावे आम्ही तुम्हाला देऊ. आम्हाला तिथे ओम लिहायचं आहे. आम्हाला मात्र बंदी, आणि न विचारता ते मात्र काहीही करतायत. रोज उठून तिथे नमाज पडतायत, आणि त्यांचा तर कायदाच आहे, ज्या ठिकाणी आम्ही एकदा नमाज पडला की ती जागा आमची हक्काची झाली. माझा प्रशासनाला इशारा आहे, त्यांनी आता मला 8 दिवसात आम्ही ही कारवाई करू असं सांगितलेलं आहे. 8 दिवसात ही कारवाई त्यांनी करावी. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची चिन्ह आहे. एकूणच जर परिस्थिती नाही बिघडली नाही, तर ही या अशी धमकी कोणी कोणाला देऊ नये. कायदा सुव्यवस्था मुसलमानांमुळे बिघडते. ज्या वेळेला आमचे हिंदूंचे सण असतात, गणपती उत्सव असतो आणि गणपतीचं मिरवणूक चालू असते, तेव्हा हे दगडफेक करणार. कायदा व्यवस्था बिघडवणारा हिंदू कधीच नाहीये. हिंदूंनी कधीही कुठल्याही देशावर अतिक्रमण करून आम्ही आक्रमणकारी नाही, हे इतिहासाने सिद्ध केलेलं आहे. आम्ही कोणाच्याही जागा बळकावत नाही, कोणालाही त्रास देत नाही, कोणालाही कंपल्सरी धर्म परिवर्तन करायला लावत नाही. हिंदू हा सहिष्णू आहे, पण आमच्या सहिष्णुतेचा अंत त्यांनी पाहू नये. शिवनेरीवर जे भाषण केलं त्याच्यामध्ये तुम्ही हिंदूंकडूनच खरेदी करावी आणि लोकांना ओळखायला शिका असा इशारा माझा सल्ला दिला. माझं स्पष्ट म्हणणं आहे की बांगलादेशामधून आलेले रोहिंग्या या ठिकाणी ज्यांना आधार कार्ड सुद्धा नसतं, किंवा आधार कार्ड बांगलादेशामधून बंगाली भाषेतलं असतं, त्याच्यावर तारखा या रिसेंट असतात. तुम्ही आम्ही जर का आधार कार्ड लगेचच, किती वर्ष झाली आपण आधार कार्ड काढून, आपल्या मुलांचा जन्म झाल्या झाल्या आपण त्या तान्या बाळाचं आधार कार्ड काढतो. यांची रिसेंट आधार कार्ड आली कुठून? हे बाहेरून आलेले लोक आहेत. हे फळांना इंजेक्शन देत आहेत. आज हल्ली सगळी फळं गोड कशी काय लागायला लागली बरं? एकही फळ कमी गोड कसं नाही? सॅक्रिनचे इंजेक्शन देत आहेत, हॉर्मोनल चेंजेसची इंजेक्शन देत आहेत. आपल्या हिंदूंना अनेक वेगळ्या प्रकारचे विकार व्हायला लागलेत अचानकपणे. हे कशामुळे होत आहे याची माहिती घेण्याची आवश्यकता आहे, सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. हा सतर्कतेचा इशारा प्रत्येक हिंदूला दिला पाहिजे. मंचरमध्येच एक खोमेनींचे पोस्टर लागलेले आहेत समर्थनार्थ काजीपुऱ्यामध्ये वगैरे. ज्यावेळी युद्ध बाहेर चालू आहे त्यावेळेस खोमेनींच्या बाबतीत पुणे मुंबई नंतर इथे ग्रामीण भागामध्ये सुद्धा खोमेनींचे पोस्टर काढले. खोमेनी गेल्यानंतर इराण मधल्या महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. ज्या खोमेनींनी कट्टरतावादाचा कळस गाठला, त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये त्या महिलांनी त्यांच्या मृत्यूनंतर आनंद साजरा केला. आपल्या लोकांना कधी कळणार? भारतामधल्या मुस्लिम दार्जिण्या अशा काही पक्षाच्या नेत्यांना हे कळत नाहीये. त्यांच्या पक्षाचे नेतेच इराणवरून आणखीन कशावरून तरी गळे काढतायत, रडतायत. त्यांनाच हे कळत नाही, त्यामुळे त्यांच्या इथे चेलाचपाट्यांना ते कळत नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.